धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यामध्ये भूम इट रोडवरील एका हॉटेलमध्ये विजयानंतर काही कार्यकर्त्यांनी धुडगूस घातलेला आहे आणि तोडफोड केल्याची देखील घटना घडली आहे। हॉटेलमध्ये टेबलवर नाचत सेलिब्रेशन सुरू असताना मालकाने त्यांना रोखलंय आणि त्यानंतर संतप्त कार्यकर्त्यांनी टोळक्यासह हॉटेलमध्ये घुसून दाणक्यांनी वस्तूंची तोडफोड केल्याची ही दृश्य आहेत। हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय। संबंधित कार्यकर्ते राष्ट्रवादीचे असल्याचा आरोप हॉटेल मालकाने केला। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची देखील प्रक्रिया सुरू आहे। संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेली आहे। धाराशिवमध्ये अतिशय धक्कादायक घटना घडली आहे। कालच आपण पाहिलं जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचा काल निकाल होता आणि या निकालानंतर अशा पद्धतीने अशा चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी जल्लोष साजरा करण्यात आला आहे। धाराशिवमधील ही अतिशय धक्कादायक दृश्य आहेत। धाराशिवमध्ये विजयानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी धुडगूस घातल्याची ही अपडेट समोर येते। विजयानंतर हॉटेलमध्ये घुसून त्यांनी टेबलवर उभं राहत डान्स करण्यास सुरुवात केली। त्यानंतर हॉटेल मालकानं त्यांना डान्स करू नका, तुम्ही इथं नाचू नका असं सांगितलं आणि त्याचा राग मनात धरून त्यांनी दाणक्यांनी या संपूर्ण हॉटेलची तोडफोड केलेली आहे। या हॉटेल मालकाचं मोठं आर्थिक नुकसान या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळतं। विजय रॅली चालू होती, त्याच्यानंतर ते दोघं तिघ जण इथं जेवायला आले। वरी टेबलवर उभा राहून त्यांनी नाचत होते। त्यांना विनंती केली की तुम्ही टेबलवर बसून नाचू नका, खाली बसून जेवण करा। मग इथनं ते निघून गेले आणि त्यांनी नंतर 3 गाड्या भरून आणली। त्यांनी का मला त्या रॉडनं हाणलाले आणि 2 माणसाला वेटरला ते हाणले तर मध्ये जाऊन त्या किचन मध्ये येऊन आणि आम्ही किचन मध्येच होतात। आम्ही काय त्याला बोलायचं नाही काय नाही, आले गाड्या उभा केले, आम्हाला मारहाण केले, टेबल पुढून आले, पुढू नका म्हणलं तर आम्हालाच मारू लागले। आम्हीच दोघं तिघ जण इथं होतात मध्ये। मी किचन साफ करत असताना त्यांनी आधी मारहाण केली, लोखंडी रॉडनी ह्या हाताला वगैरे सूज आलेली आहे आणि पायाला पण मारून जखम आलेली आहे।